सध्या ग्रामीण भागात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। मात्र वाळवा तालुक्यातील कुरळप येथील एका जिद्दी शेतकऱ्याने या संकटावर मात करण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे। कुरळप येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांची मळ्यामध्ये वस्ती आहे। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे अत्यंत कमी खर्चात व टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले हे सुरक्षा यंत्र कुरळपमधील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे। शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या बुद्धीचा वापर करून संकट कसं परतावून लावता येतं याचं उत्तम उदाहरण कुरळप येथील शेतकरी सुधीर चव्हाण यांनी घालून दिले आहे। त्यांच्या या अनोख्या कृतीचे सर्व स्तरातून दखल घेतली जात आहे। रात्रीच्या वेळी बिबट्या थेट वस्तीवरील जनावरांच्या शेडपर्यंत येत असल्याने जनावरांच्या शिकारीची भीती निर्माण झाली होती। वन विभागाकडे दाद मागण्यासोबतच स्वतःच्या पातळीवर काहीतरी करणे गरजेचे होते। हाच विचार करून स्वदेशी अलार्म बिबट्या किंवा इतर वन्यप्राणी आवाजाला घाबरतात हे ओळखून चव्हाण यांनी एक शक्कल लढविली। त्यांनी झाडाच्या फांद्यांवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या सुतळीने टांगल्या। त्या बाटल्यांच्या आत नट बोल्ट व प्लास्टिकच्या बाटल्यांचे तुकडे अशा प्रकारे अडकविले की वाऱ्याच्या मंद झुळुकीनेही त्यातून खुळखुळ असा आवाज येतो। काचेवर धातू आदळल्याने निर्माण होणारा हा आवाज रात्रभर सुरू राहतो। या प्रयोगाचा फायदा असा झाला की रात्रीच्या शांततेत या बाटल्यांचा सतत आवाज येत राहिल्याने बिबट्याला तिथे माणसांची चाहूल किंवा काहीतरी हालचाल असल्याचा भास होतो। परिणामी बिबट्याने या शेडच्या परिसराकडे फिरकणे बंद केले आहे। सुधीर चव्हाण यांनी लढवलेली ही शक्कल खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे।